दोन गॅसधारकांची शोध मोहीम 1 जून ते 31 ऑगस्ट दरम्यान हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली। केंद्र शासनाने राज्यातील गॅस कनेक्शन आणि सीएनजीच्या वाढत्या संख्येमुळे 60% रॉकेलच्या कोट्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रॉकेल मिळण्यास पात्र नसणाऱ्यांनाही रॉकेल वाटप केले जाते। तसेच पात्र शिधाधारकांना रॉकेल वितरित न करता ते केल्याचे दाखवून रॉकेलचा काळाबाजार केला जातो। त्याचप्रमाणे शिधापत्रिकेवर गॅस कनेक्शनची नोंदणी केली जात नसल्याने अशा शिधापत्रिकेवर रॉकेल घेऊन त्यांचा काळाबाजार करण्याचे प्रमाण वाढले आहे। त्यामुळे पात्र शिधापत्रिका धारकांना रॉकेल मिळत नाही, अशी माहिती केंद्र शासनाला मिळाल्यामुळे दोन गॅसधारक किंवा शिधापत्रिकेवर गॅसची नोंदणी केली नाही अशांची शोध मोहीम 1 जून ते 31 ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत करण्यात येणार आहे। देशमुख म्हणाले, या मोहिमेमध्ये शिधापत्रिका धारकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन सिंगल किंवा डबल गॅस आहे का, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि शिधापत्रिकेवर गॅस कनेक्शन असल्याची माहिती दिली आहे का याची तपासणी केली जाणार आहे। त्याचप्रमाणे राज्यात गॅस वितरित करणाऱ्या सर्व कंपन्यांकडून गॅसधारकांची माहिती घेतली जाणार आहे। शिधापत्रिका धारकांकडे गॅस कनेक्शन आहे किंवा नाही याचा अहवाल सप्टेंबर पर्यंत राज्य सरकारकडे द्यावा, असा आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे। राज्याच्या अहवालानुसार राज्यांना रॉकेलचे वाटप करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले। केरोसिनच्या बाबतीत जो मधल्या काळामध्ये केंद्र शासनाने जो निर्णय घेतला त्याच्यामुळे केरोसिनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात सर्व राज्याचा कमी केलेला आहे। ज्या राज्यामध्ये ज्या प्रमाणात गॅसचं प्रमाण, कुकिंग गॅसचं प्रमाण वाढलेलं आहे त्या प्रमाणात त्या राज्याचा कोटा कमी केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60% आपला जेवढी आपली रिक्वायरमेंट आहे 60% कोटा आपला केरोसिनचा कमी झालेला आहे। आणि त्याच्यामुळे आम्ही ज्यांच्याकडे गॅस आहे त्यांना केरोसिन मिळू नये हा प्रामुख्याने आमचा उद्देश आहे। त्याच्यामुळे आम्ही 2 योजना चालू त्याच्यामध्ये केलेल्या आहेत की ज्यांच्याकडे 2 गॅस आहेत आणि ते केरोसिनचा घेत असेल तर एकाच माणसाकडे गॅससुद्धा जातो आणि केरोसिनसुद्धा जातं। आणि हे टाळण्यासाठी आम्ही एक गृहभेटीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात की आमचे अधिकारी पुढील काळामध्ये प्रत्येक कार्ड होल्डरच्या घरी जाऊन त्याच्याकडे किती गॅस आहे, काय गॅस आहे ते पाहतील, ते व्हेरीफाय करतील। व त्याचबरोबर एक पुण्यामध्ये एक आम्ही प्रायोगिक तत्वावर 15 जूनपासून एक योजना आम्ही राबवणार आहेत की ज्यांना गॅस कनेक्शन पाहिजे त्यांनी त्यांच्या रेशन कार्डवर स्टॅम्पिंग करून आणावं। म्हणजे आमच्या जे अधिकारी आहेत अन्न नागरी पुरवठा खात्याचे त्यांच्याकडनं स्टॅम्पिंग करून आणावं की त्याच्याकडे किती कार्ड आहेत, किती गॅसचे कनेक्शन आहेत। आणि ते ज्यांच्या कार्डवर गॅसचं स्टॅम्पिंग असेल त्यांना मग केरोसिन मिळणार नाही, त्यांना फक्त गॅस मिळेल। या पद्धतीनं आम्ही योजना संपूर्ण पुण्यामध्ये 15 जूनपासून 2 महिन्यासाठी राबवणार आहोत। आणि या योजनेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे त्यांना 2 गॅस मिळतो आहेत त्यांच्या घरी त्यांना मग आपल्याला केरोसिन देता येणार नाही।